स्वागत आहे तुमचं 75 हार्ट चॅलेंज डे नंबर 8 मध्ये. मॉर्निंगला जेव्हा मी उठलो तेव्हा मी चिया सीड सोबत लेमन कन्झ्युम केलं. त्यानंतर मी हल्दी सोबत दूध घेतलं आणि आता मी आलेलो जिम मध्ये. आज आपला आहे चेस्ट आणि ट्रायसेप. चला वर्कआउटला स्टार्ट करूया. सो वर्कआउट इज खतम. नो डाऊट ती वर्कआउट वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग प्रॉपर होती म्हणून. आणि आज जो एक्सपिरियन्स केला मी ते म्हणजे जेव्हा तुम्ही लवकर तुमच्या टायमिंगवर येता तेव्हा खूप गर्दी कमी असते, त्यामुळे बॅक टू बॅक सेट मारायला किंवा मशीन एकदम फ्री असतात. बट तेव्हा तुम्ही थोडंसं लेट होता. जेव्हा खूप सारे जण जिममध्ये आले असतात तेव्हा इक्विपमेंट भेटणं किंवा मशीनवर भेटणं, मशीन इंगेज असणं हे प्रॉब्लेम फेस करावं लागतात. त्यामुळे अशा टायमिंगला जिममध्ये या ज्या टायमिंगला जिममध्ये खूप कमी जण असतात, जेणेकरून तुमचं वर्कआउट प्रॉपर फुल मसल अँड माइंड कनेक्शन सोबत आणि विदाऊट एनी डिस्टर्बन्स होईल. होप तुम्हाला समजलं असेल. वर्कआउट झालाय, मी क्रिएटिन घेतोय आणि जाणार आहे घरी. चला जाऊया. सो आजचा दिवस कंप्लीट झालाय आणि आज पण आपण सगळे टास्क कंप्लीट केले. एक अननोन मुलाचा मेसेज होता की तू पाणी किती लिटर पितो, कारण ते पण त्या 75 हार्डमध्ये इन्क्लुडेड आहे. तर मला तुम्हाला सांगणं महत्त्वाचं आहे की मी पाणी 4 लिटर पिणं आवश्यक आहे. बट मी जर काउंट केलं म्हणजे 4 लिटर जे पाणी आहे ते माझं 2 PM पर्यंतच कम्प्लीट होऊन जातं वॉटर इनटेक. त्याच्यानंतर ऊन एवढं भयंकर आहे की माझं डेलीचं वॉटर इनटेक 8 लिटर 9 लिटर हे कंपल्सरी होते सध्या. त्या बॉडी खूप जास्त एक्झॉस्ट होतीये, त्याच्यामुळे मी वर्कआउट पण खूप जास्त हॅवी नाही करत आहे. तर एक कॅल्क्युलेटेड मध्ये प्रॉपर वर्कआउट आणि जेवढं प्रोटीन इंटेक कंझ्युम करता येईल तेवढं त्या हिशोबाने मी करत आहे. तर होप तुला समजलं असेल. आज भगवद्गीता रीड केली, त्याच्यामध्ये ते सांगितलं की कृष्ण जो आहे म्हणजे अर्जुन जो आहे तो कृष्णाला म्हणत आहे की हे सगळे माझे सगळे सोयरे. हे आपण काल बघितलं. तर आजच्या एपिसोडमध्ये की कृष्ण त्याला हे सांगतोय की जर ते तुला म्हणजे ते धर्माच्या अगेन्स्ट वागताय आणि अर्जुन तो म्हणतोय की मी तर असं ऐकलंय की हे पाप आहे की आपल्याच फॅमिली मेंबर्सला आपण कसं मारू शकतो, कारण मला नरकात जावं लागेल जर असं केलं तर. तर कृष्ण त्याला हे समजून सांगतोय की हे बघ, तू जे करतोय ते योग्य आहे. आणि अर्जुननी काय केलं होतं की गांडीव म्हणजे त्याचं जे हत्यार होतं ते बाजूला ठेवलं होतं. तर त्यावर कृष्ण त्याला म्हणतो की तू चुकीचं करतोय, कारण तुझा धर्म हा आहे की तुला यांना मारणं आहे. कारण ते तुला मारायचं बघतायत. तू जर त्यांना नाही मारलं तर ते तुला मारून टाकतील. तर असं हारण्यापेक्षा तू त्यांना मार. तर कृष्ण म्हणतो की जर धर्मावर गोष्ट आली तर तू मरायसाठी तयार हो किंवा मारायसाठी तयार हो. तर इथपर्यंत बघितलं आपण. बाकीचं उद्या बघूयात. थँक्स फॉर वॉचिंग. लव्ह यू. सी यू टुमारो. फिट रहा, हिट रहा, काळजी घ्या.